मित्रांनो, आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किती रुपये आलेले आहेत, कोणत्या खात्यामध्ये किती रुपये आहेत, त्याचबरोबर कोणती कामे सुरू आहेत, कोणती कामे झालेली आहेत, त्याची संपूर्ण माहिती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, अजूनही आपण आमच्या या पेजला म्हणजे टेक मराठी हिंदी इन्फॉर्मेशन या आमच्या पेजला अजूनही फॉलो केलेलं नसेल, तर पेजला नक्की फॉलो करा. मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं जे प्ले स्टोअर आहे, ते प्ले स्टोअर तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथे सर्चमध्ये तुम्हाला ई ग्राम स्वराज ॲप असं टाईप करायचं आहे. त्या प्रकारचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. आता मी इन्स्टॉल केलेलं आहे. ओपन या ठिकाणी करतोय. ओपन केल्याच्या नंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमची स्टेट निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषद तुमची कोणती आहे ती तुम्हाला इथे निवडायची. तुम्हाला तुमचा तालुका इथे निवडायचा आहे आणि तुम्हाला तुमचं गाव इथे निवडावं लागेल. इथं गाव निवडलेलं आहे. अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी आलेला आहे. आता तुम्हाला सिंपली सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. फायनान्शियल इयर तुम्हाला इथे निवडायचे तर 24-25 इथं आपण सिलेक्ट केलेलं आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर तुमच्या गावामध्ये कोणती कामे सुरू आहेत किंवा कोणती कामे झालेली आहेत, तर हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला अप्रूव्ह ॲक्टिव्हिटी या बटनावर क्लिक करायचं. इथे ज्यावेळेस क्लिक कराल तुम्हाला टोटल काम आपले किती आहेत 93, सुरू किती आहेत 2. तर अशा प्रकारचा इंटरफेस आहे. आपल्याला जर इथं टोटल वर्कची कामं पाहायची असतील, कामं किती झालेली आहेत, तर ही पाहिजे असेल तर डिटेल्सवर क्लिक करून तुम्ही ती त्या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारे आपण ही डिटेल्स जी आहे ती पाहू शकतो. त्याचबरोबर फायनान्शियल प्रोग्रेस जी आहे ती सुद्धा आपण इथे पाहू शकतो. फंड किती आहे, कोणत्या खात्यामध्ये किती पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवलं जाईल. तर अशा प्रकारे आपण जी आहे ती माहिती पाहू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर जे काही बांधव असतील ते ग्रामपंचायतचा जमा खर्च किती आहे ते सुद्धा इथे पाहू शकतात. कामं कोणती चालू आहेत ती या ठिकाणी पाहू शकतात.